तुमची राशी जर अशी असेल जिच्यावर राज्य करतो देवांचा गुरु बृहस्पती ग्रह, ज्यांच्या नशिबात यश, मान सन्मान आणि प्रगती लिहिलेली असते आणि जे जन्मताच भाग्यवान असतात, तर समजा तुम्ही धनु लग्न राशीचे आहात आणि या महिन्यात तुमच्यासाठी काही मोठे बदल घडणार आहेत. नमस्कार, मी ॲस्ट्रोलॉजर सौ कल्याणी कुलकर्णी, म्हणजेच तुमची ॲस्ट्रोदोस्त के के. नक्षत्र ज्योतिष या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत राशीचक्रातील 9वी रास, धनु लग्न राशीचे मासिक भविष्य, आरोग्य, पैसा, करिअर, कुटुंब आणि उपायांसह. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण शेवटी दिलेला उपाय तुमचं भाग्य अधिक मजबूत करू शकतो. धनु राशीचा स्वभाव. धनु लग्न राशीचा स्वामी आहे गुरुग्रह. गुरुग्रह जेव्हा उच्च किंवा स्वग्रही केंद्रात असतो तेव्हा निर्माण होतं हंसयोग. हा पंचमहापुरुष योगांपैकी एक अत्यंत शुभ योग मानला जातो. धनु राशी ही अग्नितत्वाची राशी आहे. धनु लोकांमध्ये उदारपणा, शौर्य, कर्तव्यनिष्ठा, यशस्वी वृत्ती आणि नेतृत्व गुण असतात. हे लोक नैसर्गिकरित्या भाग्यशाली आणि पुढे जाणारे असतात. आरोग्य. या महिन्यात आरोग्याकडे विशेष लक्ष द्यावे लागेल. डोळ्यांशी संबंधित त्रास, दात दुखणे, हातपायांना दुखापत, महिन्याच्या सुरुवातीला मानसिक ताण वाढू शकतो. उत्तरार्धात कानांशी संबंधित दुखणे येऊ शकते. विश्रांती आणि काळजी खूप आवश्यक आहे. आर्थिक स्थिती. या महिन्यात वडिलोपार्जित संपत्तीचा लाभ होऊ शकतो. जमीन खरेदीसाठी हा काळ अनुकूल आहे. विद्येमुळे आर्थिक लाभ मिळेल, पैसा येईल, पण खर्चही वाढेल. धनु लोक अनेकदा जोखमीची आर्थिक कामे करताना सावधगिरी न बाळगता निर्णय घेतल्यामुळे अडचणीत सापडण्याची शक्यता असते. म्हणून विचार करूनच गुंतवणूक करा. करिअर, व्यवसाय. भागीदारी व्यवसायात यश मिळेल. व्यवसायानिमित्त छोटे प्रवास होतील. खेळाडूंसाठी हा काळ खूप चांगला आहे. नोकरीमध्ये कम्युनिकेशन गॅप टाळा. स्पष्ट बोलणं खूप गरजेचं आहे. या काळात सुंदर वस्तू गोळा करण्याची आवड वाढेल. काहींना परदेशात नोकरीचे योग येतील. कौटुंबिक सौख्य. कौटुंबिक सौख्य आनंददायी राहील. फक्त आपल्या फटकळ बोलण्यामुळे कोणी दुखावलं जाणार नाही याची काळजी घ्या. आई वडिलांचे प्रेम आणि साथ पूर्ण मिळेल. वैवाहिक जीवनात आनंदी वातावरण राहील. संतती सौख्य चांगले मिळेल. विवाहानंतर भाग्योदय होण्याचे योग आहे. विवाह इच्छुकांचे विवाह ठरतील. उपाय व उपासना. गुरुग्रहाचे अनिष्ट फळ दूर करण्यासाठी हरभरा डाळ, गूळ, पिवळे वस्त्र, पिवळी मिठाई यांचे दान करा आणि रोज खालील मंत्रांचा जप करा. ओम देवानांच ऋषीनांच गुरुकांचन सन्निभम बुद्धिभूतम त्रिलोकेशम तम नमामि बृहस्पतीम. हा मंत्र तुमचं भाग्य मजबूत करून प्रगतीचा मार्ग खुला करतो. तुमची लग्न राशी धनु असेल तर कमेंटमध्ये धनु असं जरूर लिहा आणि या महिन्यात तुमच्या आयुष्यात काय बदल जाणवतो ते आम्हाला सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.